नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024ला झालेल्या TET पेपर 2 मधील आपण इंग्लिश विभागाची आन्सर की पाहत आहोत. तर पहा, ही अंदाजित आन्सर की आहे. तर पटपट तुम्ही काय करा, टिक करून घ्या आणि उत्तरे किती तुमची बरोबर येतात ते पहा. तर पहा काय म्हटलेलं आहे, आन्सर की ही आयोगाचीच फायनल मानायची आहे. तरी पण मी माझ्या अभ्यासानुसार जे उत्तरं काढलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. 31चं आहे 2 रिमाइंड्स, 32चं आहे रिपार्टी 1, 33चं आहे 3 ॲन इंडियन अ युरोपियन. का आलं, ई पासून सुरुवात होऊन सुद्धा इथं मराठी व्यंजन य सारखा ह्याचा उच्चार होतो म्हणून इथं अ घालायचं आहे. नंतर 34चं पहा, 34चं आहे पर्याय क्रमांक 4 टू फॉर आय एम इंडिबेटेड टू यू फॉर युअर हेल्प. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन म्हटले तर ही ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होता हा. नंतर 36 आहे पहा, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स होतं ही डिवाइज अ सिरीज ऑफ प्लॅन्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स. आणि ह्याचं पॅसिव्ह फॉर्म कसं होणार, अ सिरीज ऑफ प्लॅन्स इज डिवाइज्ड टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स बाय हिम. पर्याय क्रमांक 1. Choose the correct indirect narration for the given sentence. Satish said to Kalidas, why don't you call a policeman? त्याचं उत्तर कसं होणार, सतीश asked Kalidas, said to साठी ask आणि बाहेर हा भूतकाळ आलेला आहे म्हणून इथल्या वर्बचा पण काय होणार भूतकाळ. व्हाय WH क्वेश्चनच जोडलं जातं हे. सतीश asked Kalidas why he did not किंवा didn't call a policeman. didn't आहे ते, didn't call a policeman. पर्याय क्रमांक 1. नंतर सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आणि मिनिंगफुल वर्ड बनतं परस्युएट. परस्युएट PERSUIT. आणि पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 39. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे हिज सायलेन्स प्रूव्स हिज गिल्ट. उत्तर होणार द fact that he is silent proves his guilt. Name the underlined clause. The reason why I did it. Obvious. It's adjective clause. Option number 2. Next, choose the correct passive degree of the given sentence. Ooty is cooler than Mahabaleshwar. आणि योग्य उत्तर होणार महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज ऊटी. पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. तर त्यामुळे महाबळेश्वर महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज ऊटी. पर्याय क्रमांक 3. 42 बघा, स्टेट वॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इज. वन मस्ट नॉट बूस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. इट्स इनडिफिनिट प्रोनाउन्स. म्हणजे अनिश्चित प्रोनाऊन आहे ते, निश्चित सांगता येत नाही ते कुणाबद्दल आलेलं आहे. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. Jaya and Radha were being annoyed by some children. Were being annoyed. Were being annoyed. It's past continuous tense. नंतर पहा, choose the word nearest in meaning to the given word. Repulnish. तर top up. Choose the word opposite in meaning to the given word. Grim. Grim means ग्रीमच्या डिलाईटफुल. ग्रीमच्या विरुद्ध काय होणार डिलाईटफुल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. वी डॅश नॉट हरी, वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. तर काय म्हटलेत, वी नीड नॉट हरी, वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. 47. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. He sold his property dash he was under a lot of debt. तर काय होतं पर्याय क्रमांक 3 as. He sold his property as he was under a lot of debt. नाही, योग्य क्रमांक 3च येणार. नंतर बघा, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. Swarali is dash dancer. Swarali is a skilled dancer. Choose the correct pair of articles to fill in the blanks. I read an interesting story from the
महाराष्ट्र काय ना सॉरी महाभारता. आय रीड काय म्हटलेलं आहे, आय रीड ॲन इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम महाभारत. नंतर 50 बघा, चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. आय डिफर फ्रॉम यू ऑन धिस इशू. आय डिफर फ्रॉम यू ऑन धिस इशू. ऑन टू झालेला आहे तर, परंतु मला वाटतं तिथं फक्त ऑन असायला हवं होतं. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, मग पुढील माहिती वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तरी लगेच पाहू. द पोएट सेज दॅट देअर इज नो टाईम बिकॉज ही इज अ पोएट. इन धिस पोयम द पोएट इज डॅश डॅश. द पोएट इज हॅपी. बघा पोएट्री दिलेली आहे, पोयम दिलेली आहे, त्याच्यावर काय दिलेले प्रश्न विचारलेले आहेत. फॉर दोज थिंग्स दॅट द पोएट डज नॉट हॅव एनी टाईम वी विशेस टू डॅश डॅश सिट डाऊन अँड कंपोज अ पोयम. इन धिस पोयम द पोएट वॉन्ट्स टू स्केल फॉरेस्ट. फॉरेस्ट इज याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. फाइंड आउट अ वर्ड फ्रॉम द पोयम विच मीन्स टू वॉक स्लोली अराउंड. टू वॉक स्लोली अराउंड. ह्या प्रश्नाचं उत्तराविषयी मी शुअर नाही आहे, त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर मी पेंडिंग ठेवते. तर पहा 56, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड इज पॅसेंजर. फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइंड वन बिलॉंग्स टू. Bottom line. Bottom line is a noun. Choose the grammatically correct sentence. My brother retired from Air Force. तर हे त्याचं योग्य उत्तर राहील, कारण बघा द मोस्ट कधी येत नाही, मोस्ट ऑफ द पीपल असं म्हटलं जातं, द मोस्ट ऑफ द पीपल असं म्हटलेलं जात नाही. नंतर हिमालयाज आर नाही, हिमालय हा एक पर्वत आहे, हिमालया इज द हायेस्ट माउंटेन्स असं म्हणायला पाहिजे. सोहम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. तर कसं म्हणायचं, सोहम हिमसेल्फ एन्जॉयड ॲट द पार्टी, म्हणजे काय जागा चेंज आहे, त्यामुळे ही तिन्ही वाक्य चुकीची आहेत आणि करेक्ट आहे ग्रॅमॅटिकली पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 59, चूज द करेक्ट फ्रेझल वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. द प्रिन्सिपल कॉल्ड फॉर ॲन एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेवियर. कॉल्ड फॉर काय ते येणार फ्रेज, कॉल्ड फॉर. पर्याय क्रमांक 3. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरर. माय सिस्टर इन लॉज हू लिव इन पंढरपूर have come to stay with us for a month. My sister in laws. तर इथं सिस्टर इन लॉज होत नाही, माय सिस्टर इन लॉज इथं यस लागत नाही, त्यामुळे इथंच काय एरर आहे, पर्याय क्रमांक 1. सखोल स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी लगेच अपलोड करेन. तत्पूर्वी आयोगाचीच तुम्हाला आन्सर की ग्राह्य धरायची आहे. ही फक्त अंदाजित उत्तरे मी काढलेली आहेत. आयोगाची काय उत्तरे असतील आपण पाहूयाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.